मंत्री सत्तार रावसाहेब दानवे यांच्यातील वाद विकोपाला। महायुतीमधील नेते रावसाहेब दानवे आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्यातील राजकीय संघर्ष आता टोकाला जाऊ लागला आहे। सिल्लोड मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानचा भाग वाटावा या रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या विरोधात सिल्लोडमध्ये पालकमंत्री सत्तार यांच्या समर्थकांनी मोर्चा काढला। तसेच शहरातील दुकाने देखील यावेळी बंद ठेवण्यात आली। काही दिवसांपूर्वी दानवे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले होते। त्यामुळे महायुतीमधील दोन नेत्यांमधील संघर्ष अधिक तीव्र होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड या मतदारसंघातून मदत झाली नसल्याचा आरोप करत सत्तार यांच्यावर रावसाहेब दानवे यांनी टीका केली होती। स्वातंत्र्य सैनिकांच्या जमिनी हडप करण्यापासून ते अनेक प्रकरणातील बाबी आता चव्हाट्यावर आणू असे रावसाहेब दानवे म्हणाले होते। त्यानंतर पालकमंत्री सत्तार आणि रावसाहेब दानवे यांचे विमानतळावरील छायाचित्र पुन्हा समाज माध्यमांमध्ये आवर्जून देण्यात आले। लोकसभा निवडणुकीमध्ये सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना 73,278 मते पडली होती, तर काँग्रेसचे कल्याण काळे यांना 1,01,037 मते मिळाली होती। या निवडणुकीपूर्वीही रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी अर्जुन खोतकर यांच्या पाठीशी राहू असे सत्तार यांनी जाहीर केले होते। पूर्वी माध्यमांमध्ये वक्तव्य करणारे हे दोन नेत्यांचे समर्थकही आता एकमेकांच्या विरोधात रस्त्यावर उतरत असल्याचे दिसून येत आहे। अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।